धोंडसे गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत आमच्या ट्रेकची दमदार सुरुवात झाली. पुण्याहून ताम्हिणी मार्गे 125 किलोमीटरचा प्रवास पार करून येथे पोचलो. हिरवाई, धुकं आणि समोर उभा ठाकलेला इतिहास, एकंदरीत वातावरणच भन्नाट. आता प्रत्येक पाऊल आमचं रोमांच वाढवणारं होतं, कारण खरी चढाई इथूनच सुरू झाली होती. चला तर मग आपण हा ट्रेक सुरू करूयात. धोंडसे गावात आलो आहे. धोंडसे गावातून 2.5 किलोमीटर पुढे येऊन गाडी पार्क केली आहे आणि सुधागडचा ट्रेक इथून चालू करतो आहे. बरोबर प्रदीप आहे, श्रीनिवास आहे, राजेंद्र शहा आहे, शशिकांत आहे आणि बरोबर आमचे गाईड रमेश आहेत. बऱ्याच दिवसांनी राजेंद्र या ट्रेकला दिसतोय, मस्त. नंतर आहे प्रदीप, नेहमीप्रमाणे उत्साही. तिसरा आहे शशिकांत, 30 रुपयाचा गॉगल आहेच डोळ्यावर. चला, श्रीनिवास दफ्तरदार आणि आमचे गाईड रमेश. ट्रेकची सुरुवात होताच समोर आलं ते कोरडं नदी पात्र, उन्हाळ्यांची शांत साक्ष. दगडावरून ते ओलांडताना उत्सुकता वाढत गेली आणि इथूनच खऱ्या साहसाची सुरुवात झाली. जंगलाची वाट सुरू झाली. गळलेल्या पानांमुळे सगळं जंगल विरळ आणि शुष्क भासत होतं. वाळलेल्या पानांवर पडणाऱ्या प्रत्येक पावलाचा आवाज शांततेला छेद देत होता. नेहमीप्रमाणे ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ही धोंडसे गावापासून झालेली आहे. नॉर्मली 2 वाटा आहेत तिथं जायला. एक पाचशापूरमधून जाता येतं ठाकूरवाडीतून आणि एक धोंडसे गावातून. तर आता हा जंगलाचा मार्ग निवडलेला आहे. सुंदर सकाळी 7 वाजलेत आणि पक्ष्यांचा किलबिलाट होतोय. तर आमच्याबरोबर रमेश म्हणून गाईड आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही हा ट्रेक करतोय. बघूया पुढे काय काय सापडतं ते. आज मित्रांबरोबर सुधागडला आलेलो आहे. जस्ट स्टार्टेड आवर ट्रेक. चलो जाइए साथे. धोंडसे गावातल्या अनवट वाटेवरनं वर जातोय. गोमुख दरवाजाच्या दिशेनं जायचंय. खूप छान प्लॅन केला आहे आम्ही. काल रात्री आम्ही पाली बल्लाळेश्वर येथे स्टे केला आणि आता सकाळी आम्ही निघत आहे इथे सुधागड ट्रेकसाठी. धोंडसे गावातनं सुरुवात केली आहे. नेहमीच वेगवेगळ्या वाटेने जाण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावेळेला सुद्धा काहीतरी वेगळ्या वाटेने जायचं असं ठरवून वेगळ्या मार्गाने जंगलातनं धोंडसे गावातनं निघालेलो आहे सुधागड ट्रेक करायला. सकाळच्या गारव्याने वातावरण आल्हाददायक झालं होतं. पक्ष्यांच्या किलबिलाटात जंगल जणू जागं होत होतं आणि दरवळणारा मातीपानांचा सुगंध मन पूर्णपणे भरवून टाकत होता. वाटेत दिसणाऱ्या समाध्या किंवा अंतिम संस्काराच्या जागा शांतपणे इतिहास सांगत उभ्या होत्या. कदाचित काही शूर योद्धे येथे चिरंतन विश्रांती घेत असावेत. पायांनी आता चांगलाच वेग पकडला होता. इथून पुढे दाट जंगलाची खरी सुरुवात झाली. वाळलेलं गवतही कोणाच्या तरी चाहुलीची जाणीव करून देत होतं. पाण्याचे टाके, जंगलात काही चौथरे दिसत आहेत. वाटेत श्री हनुमानाची सुंदर रेखीव मूर्ती दिसताच पावलं आपोआप थांबली. जीर्ण चौथरा मात्र काळाची साक्ष देत उभा होता. हनुमान स्तोत्र म्हणत नमस्कार केला आणि पुन्हा वाटेला लागलो. वाटेत काही पायऱ्या लागल्या. अजूनही त्या भक्कम स्थितीत होत्या. भूतकाळाचा ठसा पावलोपावली जाणवत पुढे चालत राहिलो. आता खरा चढ सुरू झाला. पायऱ्यांचे अस्तित्व नसल्याने चढाई संत होत होती. सगळ्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. वाट आता दगडधोंड्याची झाली होती. मोठमोठ्या दगडांवरून तोल सांभाळत पुढे मार्ग काढत होतो. कठीण वाटच खरी भटकंतीची मजा वाढवत होती. पुढे कातळात कोरलेली तानाजी मालुसरे यांची सुंदर रेखीव मूर्ती नजरेत भरली. हातात ढाल तलवार आणि डोक्यावर टोपी. जणू पराक्रमाचा आवेशच दगडात जिवंत झाला होता. मूर्तीच्या शेजारी 2 पाण्याच्या टाकीही दिसली. इतिहास आणि निसर्ग एकत्र उभे असल्याची जाणीव करून देत होता.
काही वेळातच धनेश पक्षाचं सुंदर दर्शन झालं. जंगलातला तो क्षण खासच ठरला. आवाज खतरनाक. त्याचा घुमणारा आवाज नीरव शांततेला अचानक जागा करून गेला बसू शकतो मी त्याला आणि क्षणभर संपूर्ण जंगल त्याच्या उपस्थितीनं जिवंत झाल्यासारखं वाटलं. बनवलं यार देवाने ते. त्याच्यापेक्षा एक मोठा एकदम सुंदर दिसतो. वाटेत दगडधोंड्यांवर साचलेल्या पाल्यापाचोळ्यांमुळे पाय घसरायची भीती होते. म्हणून मधली वाट टाळून कातळाचा आधार घेत सावधपणे पुढे सरकलो. आता आम्ही सुरुवातीच्या दरवाजापाशी पोचलो, पण तो पूर्णपणे भग्न अवस्थेत उभा होता. काही पायऱ्या अजूनही शाबूत होत्या, तर आजूबाजूला दगड विखुरलेले दिसत होते. दरमजल करीत महाद्वाराजवळ पोचलो. समोर उभा होता महाप्रचंड बुरुज. त्याच्या भक्कम रचनेतून गडाच्या गतवैभवाची जणू जिवंत साक्षच दिसत होती. क्षणभर मला रायगड किल्ल्यावर आल्यासारखे वाटले. गोमुखी रचनेचं हे महाद्वार अजूनही इतिहासाच्या वैभवाची साक्ष देत दिमाखानं उभं होतं. शत्रूला गोंधळून टाकणारी त्याची मांडणी पाहून थक्क व्हायला होतं. एखादं महाद्वार किती खिळून ठेवणारे असू शकतं याचं हे जिवंत उदाहरण होतं. आता या महाद्वाराचं बारकाईने निरीक्षण केलं तर सर्वात वर सुंदर नक्षीकाम केलेली पट्टी अजूनही सुस्थितीत दिसत होती. दाराच्या दोन्ही बाजूंना कोरलेले शरब, त्यांच्या पायाखाली दबलेले हत्ती आणि त्याखाली कोरलेली कमळाची नाजूक नक्षी सगळंच अप्रतिम भासत होतं. मैरप जणू फ्रीहँड चित्रासारखी सुंदर, तर गोमुख रचना आजही भक्कम उभी राहून त्या काळच्या कलेचा आणि सामर्थ्याचा ठसा उमटवत होती. मैरपाखाली लाकडी दरवाजा बसवलेला असल्यामुळे इतिहास जणू जिवंत झाल्यासारखा वाटला. दरवाजावरचे अणकुचीदार खिळे पाहून त्याची युद्धसज्जता स्पष्ट जाणवत होती. हत्तीच्या हल्ल्यालाही रोखण्यासाठी ती रचना केली असावी यात अजिबात शंका नव्हती. महाद्वाराच्या मागील भागाचे हे चित्रीकरण आहे. दोन्ही बाजूला दिसणाऱ्या खोबण्या लक्ष वेधून घेत होत्या. यात मोठे लाकडी अडसर अडकवले जात, त्यामुळे दरवाजा अभेद्यपणे बंद होत असे. शेजारील दोन्ही पडव्या मात्र त्यांचे अस्तित्व टिकवून होत्या. महाद्वाराचे वरून केलेले हे चित्रीकरण त्याची भव्य मांडणी विचार करण्यास भाग पाडते. आज अवशेष उरलेले असले तरी कधी काळी ही वास्तू किती दिमागदार असेल याची कल्पना येते. इतिहासाचं हे वैभव अजूनही प्रत्येक दगडातून जाणवतं. महाद्वार ओलांडून पुढे पठारावर आलो आणि समोर उलगडल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. शब्दात न मावणारे ते दृश्य. डोंगराच्या अथंग रांगा डोळ्यांना आणि मनालाही भुरळ घालत होत्या. त्यात दूर उभा असलेला तैलबैल मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. याच पठारावर अनेक योद्ध्यांच्या समाध्या शांतपणे इतिहास जपून उभ्या दिसतात. प्रत्येक समाधीचा आकार, रचना, कलाकुसर वेगळी, जणू त्या पराक्रमाच्या कथा सांगत होत्या. कितीतरी शूर वीर इथेच चिरंतन विश्रांतीला विसावले असावेत.
पठारावरून उलगडलेले किल्ले आणि घाटवाटांचे हे विहंगम दृश्य मन हरवून टाकणारे होते. हा समोर दिसतोय तो घनगड आहे आणि जे मधली दरी दिसते व्हॅली ते एकोले व्हॅली. एकोले व्हॅलीच्या मध्ये अजून एक दरी दिसते छोटीशी या टेकडीच्या पलीकड. तिथनं 2 घाटवाटा आहेत, एक बोडप्याची नाल आणि एक तेवढी घाट. ते दोन्ही घाट हा समोरचा दिसतोय तो तेलबैला, या तेलबैलावर जातात. पलीकडचा तिसकरी डोंगर, तिसकरीच्या डोंगराच्या पलीकड घनगड, सॉरी कोरीगड. किल्ल्यावर श्री भोराई मातेचे प्रशस्त सुंदर कौलारू मंदिर आहे. मंदिर आतून स्वच्छ, सुंदर आणि अतिशय प्रशस्त आहे. भटक्यांसाठी रात्रीच्या मुक्कामासाठी हे उत्तम आणि सुरक्षित ठिकाण आहे. गाभाऱ्यातील श्री भोराई मातेचे दर्शन घेतले. मातेची सुबक देखणी मूर्ती भक्तिभावाने नटलेली भासत होती. मंदिराच्या शेजारीच दगडी खांब उभारलेला दिसतो. बहुधा ही दीपमाळ असावी. मंदिराच्या आवारात ठिकठिकाणी विखुरलेल्या विरगळी एकत्र करून नीट ठेवलेल्या दिसतात. साधारण 35 ते 40 विरगळी येथे पाहायला मिळतात. प्रत्येकावर इतिहासाच्या खुणा उमटलेल्या आहेत. विरगळींचा अभ्यास करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. आणि इथे एक साधारण 30-40 विरगळी दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर आकृत्या कोरलेल्या आहेत. तर यातली ही जर आकृती तुम्ही जर बघितली इथं हा तुम्हाला एक असा हात दिसतोय आणि इथं खाली या खालच्या ह्याच्यामध्ये रकान्यामध्ये एक घोडेस्वार दिसतोय. त्याच्या हातात तलवार आहे, भाला आहेत. असे दोघं सैनिक दिसत आहेत समोर. इथंही एक कोणतरी लेडीज आहे आणि जेंट्स आहे. तर ह्या हाताचा अर्थ असा होतो की हा योद्धा इथं लढाईमध्ये मरण पावला आहे आणि म्हणजे या बाईचा हा नवरा आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ ही बाई सती गेली आहे आणि तिची स्मृती राहावी म्हणून हा असा हाताचा एक पंजा दाखवला जातो. तर ही सतीची विरगळ आहे. येथून पुढे जाताच दारू कोठारांचे भग्न अवशेष नजरेस पडतात. पुढे एक कोरडा तलाव लागला आणि त्यात दीन अवस्थेत बसलेली ती गाय मनाला चटका लावून गेली. पोट खपाटीला गेलेलं पाहून क्षणभर सगळे शांत झालो. राजेंद्रने तिला खाऊ घातले आणि त्या काही क्षणातच माणुसकीचं खरं सौंदर्य दिसून आलं. आता सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाची तीव्रता स्पष्ट जाणवत होती. थकव्यामुळं पावलं जड झाली तरी चालण्याचा वेग मात्र वाढत होता. प्रत्येकजण आपापल्या विचारात हरवून शांतपणे पुढे निघाले होते. आता आम्ही चोरदिंडी आणि तटबंदी पाहायला पुढे निघालो. गडाच्या सुरक्षेचे गुपित जपून ठेवणाऱ्या त्या वाटा उत्सुकता वाढवत होत्या. आपण जाऊ तिथं, मग तिथनं मार्ग आहे गुपचूप म्हणजे पल गाठण्यासाठी. तिथनं कुठं खाली जायला? हा, मग इथनं बाहेर पडायचे आणि इथून वाटा आहे अशी, या गाड्या वाटा आहे डायरेक्ट पायता. ओके. कुणाला समजणार नाही, काहीच नाही. चोर निघालेला आहे, चोर चाललेला आहे. या सर्वांनी या. गावातले बरे चालू ठेवा. इथे माशा आहेत, सांभाळा. सांभाळा. पॅन्ट नाही घातली मी. वरती इथे लागतंय, सांभाळून ये रे मनोज. दिवा लाव, सांभाळून ये.
वरती लागतंय समोर. खाली खाली लाव खाली. चोर वाटेने खाली आलोय. खाली दरी आहे, इकडून जायला रस्ता आहे. आतमध्ये भरपूर माशा होत्या, अर्थात न चावणाऱ्या. पुढे दाट झाडीत शांतपणे उभं असलेलं शंकराचं एक जुनं मंदिर दिसले. काळाच्या ओघातही मंदिर अतिशय सुस्थितीत आणि भक्कम राहिलेले जाणवत होते. मंदिराच्या डाव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर सचिवांचा वाडा नजरेस पडतो. मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी दिंडी दरवाजातूनच आत प्रवेश केला. आतमध्ये गेल्यावर सुधागड किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि सभोवतालच्या डोंगरातून येणाऱ्या घाटवाटांची माहिती येथे वाचवायस मिळते. इतिहास समजून घेण्यासाठी थांबून वाचावंसं वाटेल असं हे ठिकाण आहे. आतून वाडा खूपच प्रशस्त आणि स्वच्छ दिसत होता. इथे अनेक खोल्या असून त्यामध्ये काही जुनी भांडी ठेवलेली असल्याचं कळलं. मात्र आम्ही गेलो तेव्हा त्या खोल्यांना कुलूप असल्यामुळे आतून पाण्याचा योग काही आला नाही. येथे बाहेरच्या बाजूस काही जुनी भांडी नजरेस पडतात. भूतकाळाच्या वापराची शांत साक्ष देत. त्यांची रचना आणि आकार त्या काळच्या जीवनशैलीची झलक दाखवून जातात. पुढे गेल्यावर सुंदर असं एक तळं लागले. त्याला कमळ तळं म्हणून ओळखले जाते. बहुधा तटबंदीच्या बांधकामासाठी दगड काढताना तयार झालेले हे तळं असावं. पुढे गेल्यावर शंकराचं एक सुंदर मंदिर दिसलं. डागडुजी करून ते जपलेलं जाणवतं. येथूनच पुढे टकमक टोकाकडे जाणारी वाट सुरू होते. तिथे उभे राहून दिलेली हाक दऱ्याखोऱ्यात घुमत परत येते. तो प्रतिध्वनी अनुभवायलाच हवा. पुढे चालत गेल्यावर चिलखती बुरुज नजरेस पडला. अजूनही भक्कमपणे उभा राहून गडाची शान वाढवत होता. त्याच्या बाजूने खाली उतरणारी एक वाट दिसत होती, जणू एखादं गुपित लपवून ठेवलेलं. त्या वाटेकडे पाहताना उत्सुकता आणि थोडीशी धडधड दोन्ही जाणवत होती. त्या वाटेने खाली उतरलो. येथूनच पुढे दर्यापूर गावाकडे उतरण्याची वाट सुरू होते. दोनसे गावातून गड चढायला आम्हाला साधारण 3 तास लागले होते. आता हा गड आम्ही विरुद्ध दिशेने उतरत होतो. शरीर आता थकव्याची जाणीव जोरात देत होतं. पुढे गेल्यावर लिंबू सरबत घेतले आणि लगेच ताजेतवाने झालो. थकवा काही काळ विसरून मन आणि शरीर पुन्हा ऊर्जा मिळवून पुढे निघाले. आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो की जिथे 2 लोखंडी शिड्या आमच्यासमोर उभ्या होत्या. शिड्या उतरताना थोडी भीतीही वाटत होती. दुपारी साधारण 2:30 वाजता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. खरी कसरत आता सुरू होणार होती, कारण मुळातच आम्ही दमलेलो होतो. आम्ही आमची गाडी धोंडसे गावात पार्क केली होती, पण उतरताना मात्र उलट दिशेला म्हणजे दर्यापूरला उतरलो होतो.
दर्यापूर ते धोंडसे चालत अंतर साधारण 8 किलोमीटर आहे, अर्थात शॉर्टकटने. फारसा विचार न करता चालण्यास सुरुवात केली. ऊन मी म्हणत होते. वाटेत झाडांची सावली नाही आणि जवळचे पाणीही संपलेले. चालत चालत थकवा वाढत होता, पण साहसाचा थरार आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे आम्ही धोंडसे गावात संध्याकाळी 4:30ला पोचलो. अशा तऱ्हेने हा ट्रेक पूर्ण व्हायला 8.5 तास लागले. मग कधी येता या गडाला भेट द्यायला? त्या संध्याकाळी आम्ही स्वप्नपूर्ती फार्ममध्ये राहिलो. हे ठिकाण धोंडसे गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथील फोन नंबर तसेच गाईड राहुलचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आम्ही ओंकार शिंदे स्वप्नपूर्ती फार्म मधून आम्ही हे स्वप्नपूर्ती फार्म उभं केलेलं आहे. आमचे 2 AC रूम आहेत आणि 2 टेंट हाऊस आहेत. आम्ही साधारण 2023 मध्ये हे स्टार्ट केलं आहे. तुम्हाला उत्तम क्वालिटीचं जेवण आणि क्वांटिटी भेटेल आणि रेट पण आपले एकदम बजेट फ्रेंडली आहेत. तर आपल्या जवळ सुधागड आहे, चांगला माउंटेन व्ह्यू आहे आणि पावसाळ्यामध्ये इतकं छान वाटतं, सगळं हिरवळ असते आणि तुम्हाला वाहते इकडे नदी भेटेल आजूबाजूला आणि बरेच ठिकाण आहेत. देवाचे बरेच ठिकाण आहेत. आपला बल्लाळेश्वर गणपती आहे जवळपास मध्ये, शंकराचे मंदिर आहेत, पुणेरेकुंड आहेत आणि अजून बरेच फिरायची जागा आहे. ठाणाळे लेणी आहेत. तर तुम्ही या सगळे एका दिवशी भेट द्या, तुम्हाला चांगली उत्तम आम्ही सर्व्हिस देऊ. थँक्यू.